सीना नदीच्या तीरावर जन्माला आली वाघीण होळकरांची झाली आईल्या माता ही सुन होळकरांची झाली आईल्या माता ही सुन तिचे पती खंडेराव पूर्वी पदताई होती मुली जाईत होत्या सती सती जाऊ नको बोलती मल्हारराव होळकरे हात धरला तीन सती जाण हात धरला तीन सती जाण जय आईल्या होळकरांची झाली सून जय आईल्या होळकरांची झाली सून तिचा सासरे खंडेराव होते शूरवीर तिला बोले बरोबर नको जाऊ आईल्या खरोखर सती जाण्यास थांबविल तिला बापतीचा खंबीर आईल्या देवी झाली होळकराची सून आईल्या देवी झाली होळकराची सून घोड्यावरी ती बसून शत्रूवरती करती वार अशी धनगराची वाघीण आईल्या देवी आमची होळकरे छत्रीवरती करती वारे आमची आईल्या देवी होळकरे घोड्यावर तिनं बसून वार केला या घोड्यावर तिनं बसून या वार केला या आईल्या देवी झाली होळकरांची सून आईल्या देवी झाली होळकरांची सून इंग्रजाच्या राजाचा रंग शिराचा वरदास माझ्या शिरावर वेळ लावून कोरडिंब्या ताप मारी ढोलावर कोल्हापूर जिल्ह्यात 150 मैदान वर्षाला होत्या पण अष्टगावाला वर्षाला मैदान 2 ते 16 किंवा आता 2 ते 20 हजार निघले त्याचं हेडिंग काय असायला 100 पानाला 15व्या आद्याला कांचन मुर्गच्या टाइमाला कांचन मुर्ग सर्वग्राम सीताहरण सर्वग्राम जगायू होत एक वर 5 शेताचं हेडिंग संपलं पहिल्या वेळेची सुरुवात कशी झाली मात्र त्या टाइमाला त्या या गवळणाचा सांगितलं
आपण बापल्या गाणं म्हणतोय पण गाणं एका जागी उभारून म्हणायला नाही. ह्या पडताय पब्लिकासाठी पडदा ह्या नाव का ठेवलं पडदा म्हणून पब्लिकासाठी हे कथा गाराईन गायचं असतं. जरा पंच पुढे येऊन म्हणावं म्हणल्या म्हणजे सगळंच गाणं बी झालं पाहिजे आणि हवा बी झाला पाहिजे तर त्याला म्हणतात धनगराचं गाणं. पहिल्या वेळेची सुरुवात कशी झाली मात्र त्या टाइमाला आणि रावणाचा मामाच होता. लहानपणी सांगितलेले सर्वच वर्तमान रावण मारीच्यास कळविल्यास मारीच्याच्या घरी यावा. मारीच्याने त्याचा सन्मान करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा रावणाने मारीच्याने त्याचा सन्मान करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा रावण म्हणाला रावणाने सुरपणिकेचे केलेले विष्णुपूर्ण व 14,000 राक्षसांचा सार रामायण केला ही हकीकत मामा सांगितली. आणि उद्या हाच राम आपल्यावर चढाई करेल तेव्हा त्याच्या पार्वतीस आपण लागले पाहिजे. आणि मात्र त्या टाइमाला म्हणून मी त्यासाठी एक नामी देतोय तुझ्याकडे आलोय. त्या कामी तुझे मला साह्य पाहिजे. इथं नवळीचं पान संपलंय. नवळीचं पान संपलं. पुढल्या पानाला सुरुवात कशी झाली मात्र त्या टाइमाला कृपयाने केले
सूळ घेतल्याचे मला समाधान मिळणार आहे. हा. तू मूर्ख वेश घेऊन पंचवाटीत जा, मो घालून राम धुर आणण्यात जाईल असे कर. नंतर मी तिथे जाईल आणि सीतेला लंकेत आले. आणखी काय युक्ती या कार्यास पोषक असे येऊन हे काम केल्यावर जे काही तू मागशील ते मी तुला देईन. पलीकडच्या 9 आणि ह्या 6.5 ओळी असे एकूण 15.5 पॅरेग्राफ. पहिला पॅरेग्राफ संपला. दुसऱ्या पॅरेग्राफला सुरुवात कशी झाली? गडबड अजिबात करायने, पद्धतशीर गायन झालं पाहिजे आणि गाणं ऐकू मिळायला पाहिजे. होय. पुढले पॅरेग्राफाला कशी झाली सुरुवात त्या टाइमाला? रावणाची ही जाया मुरबादेवा, आणि पुन्हा मारेचा गोळा. रावणाला तुझा या रामाचा बळ, परत जातो आले गेले. ऐकून मारीच म्हणाला सल्पिराम रावणा सल्पिराम, तू त्या रामाचा पराक्रम चालतोस आणि त्याची भारी आणून तू आपला क्रोध करून घेऊ नकोस. पुढं काय झालं त्या टाइमाला? राम मानव नाही, साक्षात तो परमेश्वर आहे. त्या साक्षात त्याची पत्नी लक्ष्मी आहे. ती तुला कशी वैसवी परिस्थिती आहे. प्रश्न चिन्ह कुठल्या बाजूला? रामाच्या बाणाच्या संधावताना मी समुद्रात जाऊन पडलो तेव्हा तो हा विचार सोड या शब्दाला. पॅरेग्राफ संपला. पुढल्या पॅरेग्राफला सुरुवात कशी झाली मात्र त्यावेळेला? 5.5 ओळीचा पॅरेग्राफ संपला. या 37 शब्दाची मोजून घ्या. आणि पुढल्या पॅरेग्राफला सुरुवात कशी झाली त्या टाइमाला? मामायाचा उपदेशा ऐकून वनाचा क्रोध आला तुझं मनाला. मरीच्याचं मनाला माझं परत राहा. तुला माझा माहेर
रावणाची निर्वसन ऐकून मारेच म्हणाला सरकरा मित्र उपार्जनात रावणा सरकरा तू त्या रामाचा पराक्रम जाणतोस पराक्रम जाणतोस आणि त्याची भारे आणून तू आपला पुरक्षय करून घेऊ नकोस. राम मानव नाही, त्याची पत्नी साक्षात लक्ष्मी आहे. ती तुला कशी वैस होईल पडते अवतारचे पूर्ण कुठे बाजूला रामाच्या बाणाच्या झंझावताने मी समुद्रात जाऊन पडलो तेव्हा तो हा विचार सोड असं म्हणून त्या वेळेला कसं झालं मात्र त्या टाइमाला किंवा त्याने असे म्हणतात त्या वेळेला असे म्हणून त्या मारीच्याने रावणाच्या विचारात सहमती दिली किंवा ते दोघेही एका चपळ रथात बसून पण आले तिथे रावण गुप्त वेशाने अज्ञात उभा राहिला. मारी सुद्धा मुर्गाचा वेश करून आश्रमासोबत फिरू लागला. 101 पान चपले 102 पानाला डाव्याचा चितारा आहे आणि परत आता बघा 103 पानाला 103 पानाला सुरुवात कशी झाली त्या टाइमाला शारदा संघाला